ही रेसिपी तुम्ही खूप वेळा बनवली असेल, पण आज हीच रेसिपी मी आणखी पौष्टिक बनवणार आहे। तर यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेत, पाव वाटी उडदाची डाळ घेतली, पाव वाटी मसूरची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, पाव वाटी मी मूग घेतलेत। सालासकटची मुगाची डाळ असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकता। पाव वाटी चण्याची डाळ घेतली। यानंतर पाव वाटी इथे मी नाचणी घेतली, पाव चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत, पाव वाटी पोहे घेतलेत। आता यामध्ये पाणी घालून 2 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। या डाळींशिवाय इतर कुठली डाळ तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तांदूळ कुठलेही इथे तुम्ही घेऊ शकता। घरी जो भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो तो इथे घेतला तरी चालेल। 2 वेळा धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे डाळ तांदूळ 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। 5 तासानंतर डाळ तांदूळ छान भिजलं गेले, हे आता वाटून घ्यायचं आहे। तर हे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। वाटताना 2 ते 3 चमचे मी पाणी घातले। तर हे अगदी बारीक असं सगळं मी वाटून घेतलं। आता हे आपण रात्रभर फर्मेंट करणार आहोत। फर्मेंट करण्याआधी हे आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं, ज्यामुळे या पिठामध्ये हवा भरेल आणि फर्मेंटेशन छान होईल। फेटून घेतल्यानंतर झाकून आता हे मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देते। रात्रभर हे पीठ फर्मेंट झालं आहे। तर इथे पाहू शकता फुलून पीठ छान वरती आलं आहे। एकदा हे मिक्स करून घेऊया। हे पीठ घट्ट आहे तर यामध्ये पाणी घालावं लागेल। तर नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं तसं हे आपल्याला हवं आहे, त्यामुळे पाणी घालून हे असं तयार करून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, असं हवं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे आता पीठ डोसे बनवण्यासाठी तयार झालं आहे। आता आपण एक लसणाची चटणी तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घातल्यात, 1 चमचा डाळवं किंवा चणे घालायचे आहेत। यानंतर थोडीशी चिंच घालायची आंबटपणासाठी, अर्धा चमचा जिरं घातलं, 2 लाल मिरच्या, काश्मीरी लाल मिरच्या मी 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवल्या होत्या, सॉफ्ट झाल्यात, त्या यामध्ये घालायच्यात। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आधी हे असंच बारीक करायचं आहे, नंतर पाणी घालून अगदी बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता चटणी मी वाटून घेतल्या। जास्त पाणी घालायची नाही आहे, आपल्याला घट्टसरच हवे, कारण आपल्याला ही डोश्यावरती पसरवून घ्यायची आहे। तर इथे पहा लाल चटणी तयार आहे लसणाची। यावरच इथे मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेतली, बटाट्याची भाजी इथे तयार आहे आणि आपलं डोश्याचं पीठसुद्धा इथे तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता। तवा छान गरम झाला आहे, यावरती तेल लावायचं आहे। तर या पिठापासून तुम्ही स्पॉन्ज डोसा, इडली, अप्पे, ढोकळासुद्धा बनवू शकता। आणि तुम्हाला जर हे पीठ सगळं एका वेळेस वापरायचं नसेल तर 1 ते 2 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। तर इथे मी सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घातलं आणि हलक्या हाताने डोसा पसरवून घेतला। आता वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। पहा वरून ड्राय झाला डोसा की याला तेल लावायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता। आणि आता तवा फिरवून हा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे। तवा फिरवल्यामुळे डोश्याला एकसारखा रंग येतो सगळीकडे। तवा जर फिरवला नाही तर सेंटरला ब्राऊन होतो आणि बाजूने तसाच व्हाईट राहतो, म्हणून तवा असं सगळीकडे एकसारखा फिरवायचा आणि डोसा एकसारखा भाजून घ्यायचा। तर ते पहा डोसा भाजून घेतला आहे मी, खूप मस्त असा रंग आला आहे, सगळीकडून एकसारखा ब्राऊन झाला आहे। मी तुम्हाला त्याचा रंग दाखवते, पहा अगदी क्रिस्पी झाला आहे डोसा। यावरती लसणाची तयार केलेली चटणी मी पसरवून घेते। तुम्हाला जर बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी तयार करायची नसेल, एवढा वेळ नसेल, तर नाश्त्यासाठी फक्त डोसे आणि ही लसणाची चटणी असं तयार करू शकता। या लसणाच्या चटणीबरोबर सुद्धा हे डोसे खूप छान लागतात। यावरती तयार केलेली बटाट्याची भाजी मी पसरवून घेतली। तर हा आपला
मसाला डोसा तयार झाला आहे. अगदी हेल्दी आहे. याचा रंग तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त असा ब्राऊन रंग आला एकसारखा. इथे मी आता आणखी डोसा बनवून घेते. दुसऱ्या वेळेस तुम्हाला अजिबात तेल लावायची गरज नाही आहे. सुरुवातीला जे आपण तेल लावलं तव्याला, त्यामध्येच सगळे डोसे तुमचे तयार होतात. पुन्हा तव्याला तेल लावायची गरज नाही पडत. तर इथे पहा दुसरा डोसासुद्धा मी पसरवून घेतला आहे. हा सुद्धा आपण आता भाजून घेऊया. तर वरून ड्राय झाल्यानंतर मी याला तेल लावून घेतलं आणि नंतर ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. तर हा दुसरा डोसासुद्धा आपला अगदी क्रिस्पी असा तयार झाला आहे. आणि अगदी झटपट हे डोसे भाजले जातात, जास्त वेळ लागत नाही. तर अगदी डाळींनी भरपूर असा हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. खूप मस्त क्रिस्पी असा हा डोसा होतो. इथे आपण मसाला डोसा जो बनवला तो सुद्धा पहा किती मस्त दिसतोय. थंड झाल्यानंतर सुद्धा हा डोसा असाच क्रिस्पी राहतो. मसाला डोसा जो आपण बनवला त्यामध्ये आपण चटणी लावली त्यामुळे तो सॉफ्ट झाला आहे. पण हा साधा डोसा जो आपण बनवला आहे पाहू शकता, थंड झाल्यानंतर सुद्धा तसाच क्रिस्पी आहे. मी तुम्हाला एक डोसा पहा इथे तोडून दाखवते. अगदी कुरकुरीत झाला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.